की आपण विजेतर स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. नाणेफेक जिंकली आई गावदेवी कलंबोली संघाने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, त्याच्यामागचं कारण काय सांगशील? सकाळचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण सरकार. 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना समोर SK सापे संघ आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिला की अतिशय चांगली कामगिरी केली आणि एक चांगल्या संघासोबत लढतात. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45. 40 ते 45 धावा म्हणजे कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 6 ओव्हरमध्ये. त्याच्यासाठी पॉवर प्लेच्या 2 ओव्हर खूप महत्त्वाचे आहेत. त्याची जबाबदारी कॅप्टन म्हणून कोणावर देशील? सुजित आणि दीपक. नक्कीच आई गावदेवी कलबोली संघाचा विचार केला तर स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आणि आता तुम्ही क्वालिफायरची मॅच खेळताय. तर कसं वाटतं A1 जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेशभाई जाधव यांच्या माध्यमातून उभारलेले हे डोले चषक? प्रथमच आम्ही या टुर्नामेंटला खेळायला आलो. दरवर्षीप्रमाणे निवृत्ती सर आणि रुपेश जाधव असे टुर्नामेंट खेळवत असतात, पण आम्हाला यावर्षी संधी दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. नक्कीच. जाऊया SK सापे संघाचा कॅप्टन आहे. पहिल्या दिवसामध्ये तुम्ही चांगलाच खेळ केलात आणि इथपर्यंत मजल मारली. यावेळेस नाणेफेक हारलात. नाणेफेक जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेणार होतो. त्याचं मागचं कारण काय? चेसिंग करायला आम्हाला आवडतो. मात्र यावेळेस बॅटिंग करायचे. समोर कलमोली संघाची रणनीती तुम्हाला माहितीच आहे. एक चांगला संघ आहे. त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना 6 ओव्हरमध्ये कितीचं टार्गेट सेट करशील? आम्ही 60 ते 65 रन मारण्याचा प्रयत्न करू. हा तोच संघ आहे SK सापे की त्यामध्ये नवीन खेळाडू पाहायला मिळतील, काही चेंजेस? नाही आहे तोच. 60 ते 65 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील असं तुम्ही उल्लेख केलात. कोणावर जास्त अपेक्षा असतील या मॅचसाठी? ऋषिकेश आहे, दत्ता आहे, मोहन आहे. नक्कीच. तर या मॅचसाठी आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा. या ठिकाणी न्यूज येते नाणेफेक जिंकली ती आई गावदेवी कलंबोली संघाने आणि 6 ओव्हरच्या मॅचसाठी प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. तर स्वराज 11 ढोळे आयोजित ढोळे चषक 2023 सन्माननीय आदरणीय श्री रुपेश भाऊ जाधव आणि सन्माननीय श्री निवृत्ती मगर सर यांच्या संयुक्त मनाने ही संपूर्ण स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन या ढोळे गावी पाहायला मिळते आणि दिस इज द फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट. सो ऑल दी स्पेक्टेटर those who belongs of the Padga division, I heartily welcome you on behalf of all the committee, those who companion for this entire day, Jadhav and along with my little one Deepak Sutar. तर सर्वप्रथम सर्व क्रीडा रसिक वर्गांचं मी संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून सहर्ष सविनय आनंदमय स्वागत करतो. रविवारचा दिवस आहे आणि रविवारचा दिवस साक्षात भास्कर नारायण म्हणजे सूर्यदेवतेचा दिवस आणि सूर्यदेवतेच्या आगमनाने संपूर्ण सृष्टी जागी होत असते. सूर्योदय म्हणजे केवळ सकाळ नव्हे तर अज्ञानरूपी अंधकारावर प्रकाशित करणारा तेजोमय दीपक. सामान्यपणे निवृत्ती मगर सरांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरामध्ये ज्ञान देण्याचं कार्य केलं जातं आणि सन्माननीय श्री रुपेश भाऊ जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विविध कामे समाज सेवेचं व्रत घेऊन रुपेशजी जाधव साहेबांनी जी कामगिरी केली, निश्चितप्रमाणे सोशल मीडियाचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव म्हणा किंवा किंबहुना ती साथ म्हणा त्याच्या माध्यमातून आज मात्र ही संपूर्ण चषक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये यश आलंय. प्रिन्स मूव्हीज आणि जे टेलिकास्ट या ठिकाणी केले जात आहे त्यांचं देखील मी विशेष करून कौतुक करेल. आमचे लाडके जाधव असतील, सुतार असतील, त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा शब्दरूपी प्रेरणेने ज्या पद्धतीने ही स्पर्धाचं गुंफन केले आणि परिणामी ही स्पर्धा आज प्रतिष्ठित लोकप्रिय बनत चालली आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये आज पहिली मॅच आपल्याला अगदी बघायला मिळेल तर निंबवली वर्सेस सापे.
हा कळंबोली विपक्ष सापे. आणि अगदी नाणेफेकीचा कोल देखील झाला आणि नाणेफेकीचा कोल त्या ठिकाणी जिंकलेला आहे कळंबोली संघाने. आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर त्वरित आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजून घ्या. हल 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 सेक हॅलो. तर या रविवारच्या दिवशी सर्व क्रीडा रसिक वर्गांचं मी सहर्ष स्वागत करतोय. कारण मित्रांनो, अगदी आपण बघू शकतो रविवारचा दिवस फन डे होऊ शकतो. कदाचित 6 ओव्हरच्या मॅचमध्ये देखील आपल्याला रन डे पाहायला मिळू शकतो. तर सूर्योदय ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस संपूर्ण सृष्टी जागी होत असते आणि अशा वेळेस आपण अनेक उगत पक्ष्यांचा किलबिलाट कानावर ऐकू येत असतो. आणि दिवस या संगीत मंजूळ स्वरांनी झाल्यामुळे आपला दिवस देखील आल्हाददायक होत असतो. तर सर्व क्रीडा रसिक वर्गांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. स्वराज 11 ढोळे आयोजित ढोळे चषक 2023. तर पुण्याच्या एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. आपण क्रिकेटच्या पंढरीमध्ये पुण्याच्या एकदा तर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कळंबोली टीमला मी विनंती करतोय की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि सापे संघाचे 2 स्ट्रायकर बॅट्समन त्वरित आपण पाठवून द्यायचे आहे. आमचे ऑफिशियल्स देखील आलेले आहेत. तर ऑफिशियल्स देखील आम्ही या ठिकाणी तर दोन्ही ऑफिशियल्सचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. आणि शेवटचा दिवस आहे याची देही याची डोळा हा पावा दैदिप्यमान रमणीय सोहळा. आणि जणू मला वाटतं स्वर्गच अवतरलाय संपूर्ण फटाक्यांच्या उपस्थितीमध्ये. दिवस क्रमांक अंतिम दिवस 4था दिवस तर झालाय आणि 5व्या दिवसाची सुरुवात अगदी सूर्यकिरणांच्या साक्षीने या ठिकाणी होते. कळंबोली विपक्ष सापे. तर सापे संघाचे 2 प्राथमिक स्ट्रायकर बॅटर या ठिकाणी त्वरित पाठवून द्यायचे आणि अतिरिक्त खेळाडू तर पाठवून द्यायचे. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू असतील त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. नक्कीच शुद्धधनजी अशोक जाधव साहेब ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून आई गावदेवी कळंबोली संघासाठी या मॅचसाठी शुभेच्छा. धन्यवाद. सकाळच्या क्षेत्रामध्ये मॅचला जशी सुरुवात होते तसेच आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून कित्येक प्रेक्षक देखील सर जोडले गेलेत. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण इव्हन जोडीला संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर जगभरामध्ये पूर्ण पोचवण्याचं काम प्रिन्स मूवीने केलं आहे. आणि स्पर्धा प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मोबाईल फोनवर देखील पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार स्पर्धा या पडगा परिसरातील ढोले चषक 2023 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं. तर निश्चितच पडगा टेनिस क्रिकेटच्या अंतर्गत या असोसिएशनच्या अंतर्गत ढोळे चषक 2023 आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शेवटचा दिवस आहे. पहिली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल SK साफे वर्सेस कळंबोली. तर कळंबोली संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. फिल्डिंग सेट देखील झाले आणि दोन्ही ऑफिशियल्स या ठिकाणी तयार आहेत. सर्व क्रीडा रसिक वर्ग देखील तयार आहेत. प्रिन्स मूवीज देखील तयार आहेत आणि आमचे स्कोरर देखील तयार आहेत. आणि ऑल द गेस्ट दोज हू सीटेड ऑन द डायस दे ऑल्सो व्हेरी
welcome on the bottom of my heart, warmly welcome to the entire cricketer of PDC. पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिक वर्गांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. Here we go. तर दोन बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाजी मार्क आपण या ठिकाणी बघू शकतो. सुजित, दत्ता आणि दीपेश. तर स्ट्रायकर बॅटर दत्ता आहेत आणि नॉन स्ट्रायकरला दीपेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि ही मॅच 6 ओव्हरची असेल. 2 षटक हे या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. 6 ओव्हरची मॅच असेल आणि निर्धारित तुमच्याकडे 35 मिनिटे असणार आहेत. 35 मिनिटामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे एक इनिंग ही कंप्लीट करायची, याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. तर अंपायर सिग्नल इज ऑन. एवन जोडी श्री रुपेशजी जाधव साहेब आणि श्री निवृत्ती मगर सर यांच्याकडनं दोन्ही संघाला शुभेच्छा. शो दी गुड गेम, शो दी स्पिरिट अँड प्ले लाईक लिजंड. हे वी गो. सुजित, पहिला चेंडू टॅप केला या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये कव्हर करेपर्यंत डायरेक्ट हिट देखील पाहायला मिळालं होतं. एक सिंगल मिळाली. श्री गणेश होतो या ठिकाणी सापे संघाचा बॅटर दत्ता. नक्कीच विनंती असेल कैलासवासी इरफान भाई शेख याला आठवण करून देणारे खेळाडू कक्षामध्ये काही प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना विनंती असेल की त्या ठिकाणी फक्त खेळाडूच बसतील, याकडे देखील लक्ष द्यायचे, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. एस के सापे संघ, आपणास हा कॉल आमचा. तर पहिले चेंडू एक सिंगल मिळाले. हाफ ट्रॅकर स्लाइस केलाय. चेंडू यावेळेस अगदी फ्लाय झाला होता, परंतु आपण बघू शकतो 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेस करतायत. फायनली स्टॉप करेपर्यंत दोन्ही फलंदाजाला अगदी पुरेसा वेळ मिळाला आणि त्या दरम्यान 2 धावा मिळतील. बॅकवर्ड स्वीपर झोन मध्ये हा चेंडू फ्लाय झाला होता आणि आपण बघू शकतो तटीय सर्कलच्या बाहेर आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जर तुम्ही स्क्वेअर कट खेळलात, बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये जर बघितलं तर पूर्ण क्षेत्र एम्प्टी असल्यामुळे त्या ठिकाणी चेंडू अतिशय वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असतो. परंतु यावेळेस आपण बघू शकतो 2 धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या साफे संघाची 3 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना ओव्हर द विकेट अक्रॉस द लाईन खेळायला गेले. गुड बॉलिंग. अगदी या ठिकाणी आपण बघू शकतो गुडलेनचा चेंडू होता आणि विकेट किपरच्या हातामध्ये या ठिकाणी जातोय. कोणत्या प्रकारची धाव येणार नाहीये बॅटर दीपेशला. तर दत्ता खेळतोय 1 धावेंवर, दीपेश खेळतोय 2 धावेंवर. गुड बॉलिंग. द मॅन विथ द गोल्डन आर्म सुजित वन्स अगेन ऑन बॉलिंग ट्रॅक. रॅडम ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर स्लाइस करायला गेले. अजून एक या ठिकाणी चांगला दर्जेदार चेंडू पाहायला मिळालाय. अपील सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु ज्या पद्धतीने बॉलिंग आणि सिमेंट खेळपट्टीवर ज्यावेळेस गुडलेनचा चेंडू आपण पाहायला मिळतो तर गुडलेनवरनं एक्स्ट्रा बाउन्स होतो. हे नॅचरली अनइव्हन बाउन्स सातत्याने पाहायला मिळतो. ज्यावेळेस आपण मातीच्या खेळपट्टीवर खेळतो त्यावेळेस जितका बाउन्स पाहायला मिळत नाही तितका बाउन्स या ठिकाणी या सिमेंटच्या खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. गोलंदाजांसाठी अगदी पर्वणी ठरले, कारण हे मैदान रन डे देखील असतं, परंतु गोलंदाजाची बॉलिंग खूप चांगली पाहायला मिळते. ओ अपील अपील अपील. विश्वास, आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढत चाललाय. ज्या पद्धतीने सुजितने आपली हे पहिलं षटक हाताळलंय. विनंती असेल पुन्हा एकदा एस के सापेच्या पाठीरेखांना की ज्या ठिकाणी ते प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी आपण बाहेर जायचंय. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच असतील आणि त्या पॅनलचा सामना करावा लागेल. लास्ट कॉल. Definitely, Sape team, the cricket is all about the gentleman game. And you should follow the district and the restrictions also. यावेळेस अगदी मोठा प्रहार पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी बॅटर दीपेच्या बॅटमधून आला पहिला षटकार. नक्कीच या मॅच नंतर आपल्याला पहिली सेमीफायनल मॅच पाहायला मिळेल. सरस्वती स्पोर्ट खालिंग आणि त्यांच्या विपक्षामध्ये चेरोबा स्पोर्ट वाशेरे संघ. दोन्ही टीम्सला विनंती असेल, कॅप्टनला विनंती असेल का 5वं षटक जशा पद्धतीने सुरुवात होईल तशा पद्धतीने आपण लगेचच टॉच बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय.
तर ऑफिशियल स्कोर शाबाज शेख यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय, कारण प्रत्येक टीम ही फार गरजेची असते. ज्याप्रमाणे एखादं कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाचा एखादा प्रमुख संपूर्ण. नितीनजी गोष्टी आमच्यापर्यंत जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम. नक्कीच या स्पर्धेला सकाळच्या क्षेत्रापासून पाहुणे आमच्यापर्यंत जोडत असताना त्यामधील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हटलं तर नितीनजी गोष्टे सर या ठिकाणी जोडले गेलेत. आपलं देखील एवन जोडीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. त्या ठिकाणी पहिले ओव्हर समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना सुजितने मात्र फक्त 9 धावा खर्च केलेत. तर पहिली षटक अतिशय चांगलं होतं. द लास्ट बॉल वॉज नॉट बॅड ॲट ऑल. हो, यावेळेस आपण बघू शकतो ऑन ड्राईव्ह फटका चांगला आहे. चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय नरेशच्या आवाकाच्या बाहेर. या ठिकाणी आपण बघू शकतो कावकोण झोन मध्ये आलाय चौकार. नक्कीच आमच्याशी या सकाळच्या क्षेत्रामध्ये जोडत असताना नितीनजी गोष्टे, शशिकांतजी ठाकरे, आदेशजी चौधरी, जगनजी ठाकरे, त्यानंतर गणेशजी कशिवले आणि याशीर मुखरी हे मान्यवर आमच्याशी जोडले जातात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने एवन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश भाई जाधव यांच्या माध्यमातून मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, वेलकम. इनसाइड आउट खेळायला गेले. टॉप एज या ठिकाणी मिस टायमिंग झालं आणि फ्लाइंग कॅच विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असलेला क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हॉट अ कॅच. फर्स्ट बॅटर हॅज बॅक टू द पॅव्हिलियन. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता बॅटची टॉफेज लागली होती हवेमध्ये चेंडू आणि त्या ठिकाणी विकेट किपर येत असताना सुंदर झेल. 9 या धावसंख्येनंतर एक चौकार आला होता. त्यानंतर ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. तर धावसंख्या धावफलकावर सापे संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. 1 गडी बाद 13 धावा. खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळते. दीपकने पहिला चेंडू चौकार खर्च केला होता. नरेश अगदी प्रयत्न करत होते, शर्तीचे प्रयत्न त्याचे पाहायला मिळाले होते, परंतु तो प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी बॅटर पूर्णपणे फसला गेला आणि ज्या पद्धतीने स्लोवर वन हाताळलं गेलं, ज्यावेळेस बॅकअप द हँड स्लोवर वन इज ऑलवेज डिफिकल्ट फॉर द बॅटर. नक्कीच आमच्याशी जोडले जात असताना कोशिंबी गावावरून या स्पर्धेचा आनंद घेत असताना योगीजी ठाकरे आपले देखील हार्दिक स्वागत. आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर जॉईन व्हायचे, वेलकम. तर निश्चितप्रमाणे संपूर्ण अतिथींचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, कारण प्रेक्षक जसं केंद्रबिंदू असतात त्याप्रमाणे अतिथी ही भारताची संस्कृती म्हणून सातत्याने जशी सरिता वाहत असते त्या पद्धतीने ही धारा देखील आपल्याला वाहणं फार गरजेचं असतं. स्वराज 11 ढोळे आयोजित ढोळे चषक 2023 मध्ये तमाम क्रीडा रसिक वर्ग आणि संपूर्ण कमिटी आणि त्याच पद्धतीने अतिथी यांचं सहर्ष सविनय आनंदमय स्वरामध्ये आम्ही स्वागत करतोय. बॅक टू द क्रिकेट. वेल मॅच और पिच होता या ठिकाणी आपण बघू शकतो थोडासा इम्पॅक्ट ऑफ इनलाईन पाहायला मिळत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रोची देखील मिळेल. एक नरेश प्रयत्न करतोय आणि फायनली द बॅट्समन हॅज टेकन द 2 रन्स. दॅट इज अ लेग बाईट्स. तर एक धाव निश्चितच मिळालेली आहे ना पंच. ओके, लेग बायची एक धाव मिळालेली आहे आणि चिकी सिंगल पाहायला मिळाली. रिस्की होती ती. हो, यावेळेस आपण बघू शकतो ऑन साइडला टर्न केले, टॉस केले, चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड फाईन लेग झोन मध्ये चौकार. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. मिडल ऑफ बॅट कनेक्ट झाला नाही, बॅटची थोडीशी एज लागली होती आणि फाईन क्षेत्रातून चौकार येत असताना धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना जाऊन पोचली ती 18 या अंकावर. 1 गडी बाद. SK सापे संघ या मॅच मध्ये नाणेफेक हारल्यानंतर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर 9.00 च्या सरासरीने आतापर्यंत धावगतीला
हाफ ट्रॅक स्लाइस केलाय बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक चेस करतायत. रिले आणि गुड फिल्डिंग, थोडंसं फंबलिंग देखील पाहायला मिळालं, परंतु एक धाव निश्चितप्रमाणे या ठिकाणी वाचवण्यामध्ये यश आलंय. ज्यावेळेस तुम्ही एक धाव वाचवता ती धाव फार महत्त्वाची असते, कारण ज्यावेळेस दुसरं पूर्वार्ध नंतर उत्तरार्ध सुरू होईल त्यावेळेस तुम्ही किती धावफलक ठेवता त्यावर भवितव्य ठरत असतं की ती मॅच किती क्लोज जाणार. अगदी बरोबर उल्लेख केला. तर क्रिकेटमध्ये एक एक धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. ते एक धावेचं संरक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी केलंय. या 3 धावेच्या मतीने धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. फुल टॉस अगदी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालं होतं. मिस टायमिंग झालं बॅटर आणि आपण बघू शकतो क्रीजमध्ये अगदी चेंडू जवळच होता आणि दोन्ही बॅटरनी एक धाव कंप्लीट केली. तर अशा पद्धतीने 1-2 एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. तदनंतर आपण बघितलं तर धावसंख्या एकेरी दुहेरींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही कधीही एक्सेलरेट करू शकता. पहिल्या 3 ओव्हर जरी तुम्ही रन बॉल किंबहुना मी म्हणेल कमी जरी आल्या तर उरलेल्या 3 ओव्हरमध्ये स्पेशली पडगा टेनिस क्रिकेट असेल किंवा भिवंडी असेल तर यामध्ये आक्रमण केलं जातं. हा वैशिष्ट्य आम्हाला सातत्याने गेली 10 ते 15 वर्ष आम्ही पाहतोय. नक्कीच अगदी उल्लेख केला तुम्ही. जेव्हा 6 ओव्हरच्या मॅचेस खेळता त्यावेळेस तुम्हाला एक पार्टनरशिप विकेट टिकून खेळणं गरजेचं असतं. आपण यावेळेस आमच्या मुख्य व्यासपीठावर जोडलेले नितीनजी गोष्टे साहेब, ग्रामपंचायत सदस्य तलिवलीचे, त्यांच्यासोबत त्यांचा सर्व मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळते. जगनजी ठाकरे साहेब, गणेशजी कशिवले साहेब, याशीरजी मुकरी साहेब, यादेश, त्यानंतर शशिकांतजी ठाकरे साहेब, आदेश चौधरी साहेब, या सर्वांचं मी A1 जोडीच्या माध्यमातून डोळे चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. 2 ओव्हर समाप्त झाल्यात आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद असताना SK सापे संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले. म्हणजेच 11.00 च्या हिशोबाने डावाला सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल सर. तुमच्याकडे विकेट आहेत आणि तुम्ही 2 ओव्हरमध्ये 22 धावा जमा केलेत. सो विकेट्स इन हँड इज ऑलवेज पॉझिटिव्हिटी. आपण बघू शकतो ज्या वेळेस विकेट्स तुमच्या हातात असतात त्यावेळेस तुम्ही ॲक्सेलेरेशन सहज करू शकता, कारण विकेट जरी 1-2 गमावली ॲक्सेलेरेशन करत असताना तरी देखील तुम्हाला तेवढा लॉस होत नाही, कारण तुम्ही पहिल्या 3 ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने खेळलेत. 1 ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने पहिली विकेट गमावली होती तदनंतर आतापर्यंत आपण बघू शकतो एकच विकेट गमावली आहे, 2 षटकांची समाप्ती झाली आहे आणि 22 धावा धावफलक पाहायला मिळतात. सो 11.00 पर ओव्हर आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. तर दीपेश खेळतोय 7 चेंडूमध्ये 15 धाब्यांवर चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय आणि गौरव पाटील हे नुकताच आले 2 चेंडूमध्ये त्यांनी 1 धावफलकावर सजवण्याचा प्रयत्न केलाय. एकंदरीत एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय. 22 धावा SK साबे संघाच्या. मेघनाथ आलेत यावेळेस, ग्लान्स केला चेंडू फाईन जातोय अतिशय वेगाने. आउटफील्ड इतकी फास्ट आहे, देर इज नो ऑब्स्टॅकल इन द ग्राउंड. 1 more 4 runs. फाईन लेग असेल, शॉर्ट लेग असेल, ते क्षेत्र जर बघितलं आपण तर बॅकवर्ड झोन पूर्ण एम्प्टी असल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय वेगाने. नक्कीच थेट जनतेतून सरपंच पद ज्यांना मिळालं असे सापे गावचे आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व गोरखनाथ सुतार साहेब जोडले गेलेत. त्यांचं देखील A1 जोडीच्या माध्यमातून मी या स्पर्धेमध्ये निवृत्ती मगर सर आणि रुपेशभाई जाधवच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर त्यांच्या सोबत ज्ञानेश्वरजी मागे साहेब, मनीषजी पाटील साहेब, सुभाषजी पाटील सर, रोहिदासजी सुतार, कल्पेशजी सुतार आणि भरतजी पाटील साहेब या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. जाऊया मॅचकडे. त्या ठिकाणी 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र 1 डॉट चेंडू. फुल टॉस ग्लान्स केलाय. या ठिकाणी आपण बघू शकतो स्कोर होते. विकेट चेंडू अगदी डीप मध्ये कव्हर केला जातोय. बॅकवर्ड लॉंग लेगला कव्हर करायला मिळाले 1 सिंगल. तर या मैदानावर 2-2 धावा फार कमी प्रमाणात पाहायला मिळतील. तर निश्चितच चौकार षटकारांची आतिषबाजी होईल यामध्ये ती मात्र शंका नाहीये, परंतु एकंदरीत मी म्हणेल तर बॉलिंग डिपार्टमेंट खूप चांगलं राहिलंय आतापर्यंत. 27 झालं. ओ स्लोवर 1. सत्तावीस धावा. गुड बॉलिंग मेघनाथ. स्लो क्लीन बॉल. You miss, I definitely hit. The batsman has back to the pavilion with clean balls. Super bowling. जणू मला वाटलं की या ठिकाणी
ज्यावेळेस ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर मिचेल स्टार्क बॉलिंग करतो आणि पाठीमागून ज्यावेळेस तो बोल्ड उडवतो त्यावेळेस जणू असं वाटतं की या मेघनाथने देखील उडवलाय. 3 स्टंप जर तुम्ही दाखवणार तर मात्र आताचे गोलंदाज इतके पेसर असतात, जेन्युअनली त्यांच्याकडे यॉर्कर इज अ बेस्ट ऑप्शन आणि ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि बॅटर त्या ठिकाणी बाद झालाय. दीपेश जो अनुभवी होता, ज्याने 8 चेंडूमध्ये 15 धावा कॉन्ट्रीब्युट केल्या होत्या, तो तंबूच्या आश्रयाला परतलाय. नक्कीच तुम्ही जसं उल्लेख केला की ऑफ स्टंपच्या बाहेर राहून खेळण्याचा प्रयत्न केला. जर आपल्या बागेचा कुंपण जर ओपन असेल तर मात्र नक्कीच तिथे कुठलाही जनावर कुठलाही प्राणी पक्षी प्रवेश करू शकतो. तसंच काहीतरी घडलं. ऑफ स्टंपच्या बाहेरून थोडासा खेळण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाने अगोदरच बॅटरला ओळखलं आणि यॉर्करचा मारा करत असताना विकेट क्रमांक दुसरी या ठिकाणी गमावले SK सापे या संघाने. तर बॅटरची पोझिशन फार महत्त्वाची असते. ज्यावेळेस तुम्ही इम्प्रोव्हायझेशन दाखवता त्यावेळेस अगदी बॉडी बॅलन्स असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस जो चेंडू पिच होतो, मग ते यॉर्कर असेल किंबहुना मिडल ऑफ द लेंथ असेल, गुड लेंथ असेल, त्यावेळेस त्या चेंडूपर्यंत तुमची बॅट येणं गरजेची असते. ती जर आली नाही तर डेफिनेटली तुम्हाला विकेट सोडावी लागते आणि ती सोडावी लागली दीपेशला. गौरव पाटील खेळतोय 5 चेंडूमध्ये 6 धाव्यांवर. आता न्यू बॅटर 2 डाऊन. मेघनाथ वेल बॉलिंग, परफेक्ट यॉर्कर स्टेट डाऊन द ग्राउंड अलॉंग दी कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंगर रिजन मध्ये आणि दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू फरार. दॅट इज अ क्लासिक स्ट्रेट ड्राईव्ह, चौकार. ड्रिंक्स ब्रेक आणि 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे या ठिकाणी. हॅलो हॅलो
नक्कीच प्रेक्षकांनी 200 रुपयाचं पारितोषिक जिंकले. आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्या प्रेक्षकाला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर जॉईन व्हायचे. निवृत्ती मगर सर यांच्याकडून बॉर्डरलाईनच्या बाहेर आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सो ऋषिकेश वॉट बॅटिंग, नरेशला या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळालं. परफेक्ट. नक्कीच तर आमच्याशी जोडले जात असताना या स्पर्धेचे एवन जोडी रुपेश भाई जाधव यांचे पुत्र युवराज जाधव आणि सम्राट जाधव त्यांच्या सोबतच जिग्नेश जाधवला देखील आपण पाहतात. वेलकम. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी 3 हे आमचे रुपेश दादा जाधव यांचे सुपुत्र आणि मुकेश जाधव यांचे सुपुत्र या ठिकाणी जोडले जातात. आपलं हार्दिक स्वागत. आपण पाहतात आपल्या टीव्ही स्क्रीनवर सम्राट जाधव, त्यानंतर युवराज रुपेश जाधव आणि जिग्नेश जाधव या स्पर्धेला आमच्याशी जोडले जातात. या तिन्ही छोट्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. तर धावसंख्या धावफलकावर एस के सापी संघाची 2 गडी बाद 40 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण बघू शकतो चौथं षटक मार्गस्थ आहे. दीपक गोलंदाजी मार्गावर. दीपकने आपण बघितलं होतं तर दुसरं षटक हाताळलं होतं. 13 धावा 44 झाल्यात. 44 धावा धावफलक झाल्यात. 2 गडी बाद 44. शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी नरेश राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस ऑन साइडला पुल केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. डेफिनेटली गुड फिल्डिंग आणि इट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर कन्सिडर केला गेलाय. पंचांनी निर्देशित केलाय. इट्स अ नो बॉल, फ्री हिट. आणि जर अंपायरने डिसिजन घेतला रिव्ह्यू घेण्याचा तरच मिळेल. बरं, अंपायर सिग्नल रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतलाय. आणि एवढं लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक कर्णधाराने लक्ष ठेवा की अंपायर इट ऑल डिपेंड्स ऑन दी अंपायर डिसिजन. इफ यू रेडी देन यू विल ॲक्सेप्ट इट. थर्ड अंपायर डिसिजन काय असणार आहे? सॉफ्ट सिग्नल तर नो बॉल नाही आहे, परंतु थर्ड अंपायर डिसिजन काय असेल? डिसिजन इज पेंडिंग. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये स्वतः आमचे शेख बंधू आहेत, शिरताज शेख. स्वतः बघणार की दिस इज अ लीगल डिलिव्हरी. लीगल बॉल आहे. देर इज नो बॉल. डीप करणारा चेंडू होता, अगदी उतरत होता. समच्या लाईनमध्ये आपण बघू शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी एकच धाव मिळाली. तर 45 धावा धावफलकावर 4 षटकामध्ये आपण बघू शकतो. 2 गडी बाद 45 धावा. खूप चांगला खेळतोय ऋषिकेश. 6 चेंडूमध्ये त्यांनी 17 धावा कॉन्ट्रीब्यूट केल्यात. आणि गौरव पाटील खेळतोय 6 चेंडूमध्ये 7 धावींवर. ज्या क्षेत्ररक्षकाने ऐवा कॅच पकडली त्याला 200 रुपयाचं नगद राशी या ठिकाणी मिळालेली आहे. तर मी नितेश जाधव यांच्या मुकेश जाधव यांच्या शुभ हस्ते ते 200 रुपये या ठिकाणी प्रदान करू इच्छितो आणि ते मिळालेले आहेत. थँक्यू. अशा पद्धतीने प्रेम करत राहा, कारण क्रिकेट ही क्रिकेटची पंढरी आहे आणि या पंढरीमध्ये अनेक वारकरी, मग ते प्रेक्षक असेल, ते माळकरी असेल, टाळकरी असतील, किंबहुना ते हातात बॅट आणि चेंडू घेऊन खेळणारे ते खेळाडू असतील, हे सगळे वारकरी या ठिकाणी जमलेत ढोळे चषक 2023 मध्ये. त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर पहिला पूर्ण हाफ या ठिकाणी आपण बघू शकतो. 4 षटकं संपलेली आहेत आणि 4 षटकामध्ये एक चांगली धावसंख्या 45 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गडी फक्त गमावले 2 आणि परिणामी एकंदरीत आपण इथे बघितलं तर आता उरलेल्या 12 चेंडूमध्ये जरी 30 आल्या तरी 70+ इज व्हेरी गुड स्कोर. अगदी बघू शकतो 70 ते 75 धावा या खूप चांगल्या राहतील. मेघनाथ वाईड यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला. लाईन चांगली आहे, सातत्याने अशाभूत नजरेने पाहतायत, परंतु काय बघू शकतो, क्या बात आहे, परफेक्ट. अगदी गिरीश कोसरेकर ज्या पद्धतीने लाईन टाकतात ना त्या पद्धतीने मेघनाथ देखील टाकतायत. क्या बात आहे, अचूकतेचं माहेरघर. वाशिर संघाचे कॅप्टन आणि सरस्वती खालिंग संघाचे कॅप्टन समोरच्या दिशेने खेळलेत. मिस टायमिंग झालंय, जेल होऊ शकतो आणि फ्लाइंग कॅच पकडली नाही, कॅच ड्रॉप झालीये.
इट्स अ बिग मिस्टेक. इट्स अ बिग मिस्टेक. अंपायर तुम्ही डिस्कस करायचे आणि निश्चित करायचे, कारण तुम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जर एखादी नक्कीच निवृत्ती मगर सरांचे मित्र संतोषप्पा कांदलीवरून या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर हे मान्यवर सकाळच्या क्षेत्रापासून या स्पर्धेला भेट देत असताना, आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर रुपेश दादा जाधव यांचे दोन सुपुत्र सम्राट जाधव आणि युवराज जाधव, त्यानंतर मुकेश जाधव यांचा एक सुपुत्र जिग्नेश जाधव या स्पर्धेचा भेट देत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांच्यासोबतच निवृत्ती मगर सर आपल्याला पाहायला मिळतील. इतर देखील मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. निचिनजी गोष्टे ग्रामपंचायत सदस्य तलिवलीचे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, जगनजी ठाकरे, गणेशजी कशिवली साहेब, त्यानंतर आदितजी चौधरी, शशिकांतजी ठाकरे, त्यानंतर याशीर मुखरी, त्यानंतर जर आपण विचार केला तर जनतेतून थेट सरपंच बनलेले सापे गावचे गोरखनाथ सुतार साहेब, त्यांच्यासोबत आलेले ज्ञानेश्वरजी मागे, मनेश पाटील, सुभाष पाटील, रोहिदास सुतार, कल्पेश सुतार आणि भरत पाटील, हे सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा एवन जोडीच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. वेलकम. सो व्हॉट इज द रिझल्ट, व्हॉट इज द डिसिजन ऑफ द अंपायर? थर्ड अंपायर. ओके, थर्ड अंपायर घेतलेला आहे आणि बघूया कॅच त्यांनी कंप्लीट केली आहे का, द फ्रॅक्शन ऑफ सेकंद. थर्ड अंपायर, बरं, थर्ड अंपायर नक्कीच दिनेश दिनेश नाईक नाईक. सरांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. थोडंसं अतिशय क्रिटिकल निर्णय आहे त्या ठिकाणी, त्यामुळे आपण तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा आमंत्रित करूया आणि रिप्ले मध्ये चेक करूया ती कॅच पकडली गेली आहे की ड्रॉप झाली आहे. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर यावेळी पाहू शकता आमचे रुपेशभाई जाधव यांचे दोन सुपुत्र सम्राट जाधव आणि त्याचबरोबर युवराज जाधव आणि मुकेश जाधव यांचा एक सुपुत्र जिग्नेश जाधव या ठिकाणी या व्यासपीठावर जोडले गेलेत आणि या स्पर्धेचा आनंद घेताना आपलं हार्दिक स्वागत, वेलकम.
नॉट आउट. कारण फ्रॅक्शन ऑफ सेकंद त्याने हातामध्ये न ठेवताच तो रनवे मध्ये तो कॅच ड्रॉप झालाय. अगदी चांगला निर्णय, कारण का तुम्ही कॅच पकडल्यानंतर थांबला असतात तर ती कॅच असते. मात्र टाइम पिरियडचा जर विचार केला तर तेवढ्या टायमिंगमध्ये तो रनिंग घेत असतानाच कॅच ड्रॉप झाली आहे. सो दॅट इज नॉट शोईंग द प्रेझेन्स ऑफ माइंड ऑफ दी फिल्डर. आपण बघू शकतो प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवण्यामध्ये अपयशी ठरलाय क्षेत्ररक्षक आणि परिणामी तो झेल सुटला गेलाय. तर आमचे पाचघरचे जावई बापू देखील आमच्या समोर आम्हाला पाहायला मिळत आहेत. तर चांगली मॅच आहे. 47 धावा धावफलकावर 2 गडी बाद 47. फुल टॉस टेक डाऊन द ग्राउंड डीप मध्ये लॉंग ऑफ रिजन मध्ये कव्हर करेपर्यंत मिळेल एक सिंगल. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावर एकेरी धाव्यांनी फुलले 48 धावा. 10.67 पर ओव्हर आतापर्यंत करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 70 ते 75 पर्यंत होणं गरजेचं आहे. ओ अक्रॉस द लाईन मिस टायमिंग आहे. चेंडू फाईन जातोय. या ठिकाणी आपण बघू शकतो तडिया सर्कलमध्ये इनफिल्डमध्ये कव्हर केला जातोय. शॉर्ट फाईन लेग झोनमध्ये कव्हर करेपर्यंत मिळेल सिंगल. 1-2-1-2 दिस इज द लाईफ लाईन ऑफ द क्रिकेट. जसं आपण नेहमी म्हणतो, जशी मुंबईची लाईफ लाईन ही मेट्रो आहे, तशी क्रिकेटची लाईफ लाईन ही 1-2 आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी डॉट बॉल 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. शून्यापेक्षा 1 हे नेहमी चांगलं असतं. अशा पद्धतीने तुम्ही स्ट्राईक रोटेट केली तर एक एक धाव ही तुमच्या धावफलकावर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. ओ गुड बॉलिंग स्लोअर वन. क्या बात आहे. क्रॉस द लाईन खेळायला गेले. बीट होत आहेत. सातत्याने मेघनाथ चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि परिणामी आपण आतापर्यंत बघू शकतो तर पूर्णपणे बॅटरला त्यांनी थांबवलंय. या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 5 चेंडू त्याने हाताळलेत आणि 2च धावा दिल्यात. फुल टॉस एज लागली गेली. चायनीज कट या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू फाईन जातोय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विकेट किपर मिस झाला. तदनंतर शॉट थर्डमॅनचा मिस झाला, परंतु बाउंड्री मिस होणार नाहीये. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे जमीनला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा नशिबाचा येतोय चौकार. धावा धावफलकावर. सरस्वती खालिंग संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हायचे. इनिंग क्रमांक पहिली संपल्यानंतर लगेचच आपण त्या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. तर 53 धावा धावफलकावर 2 गडी बाद 53. हो परफेक्ट वाईड यॉर्कर. क्या बात आहे. या ठिकाणी अगदी बॅटरला पूर्णपणे ब्लॉक केलंय. साखल जनामध्ये बांधून ठेवलंय आणि नक्कीच सन्माननीय भगवान सांबरे साहेब, कुणबी सेना तालुका प्रमुख भिवंडी आणि त्यांच्यासोबतच विभाग प्रमुख भारतीय जनता पार्टीचे नंदकुमार कौर साहेब या ठिकाणी जोडले गेले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. वेलकम. जगदीशजी कौर साहेब देखील जोडले गेले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. वेलकम.
गौरव पाटील, त्यांनी 8 चेंडूमध्ये 8 धावा कंट्रीब्यूट केल्या. रन बॉल त्याची बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी आता एक्सलन्सची वेळ आली. अभी नाही तो कभी नाही, एवढं लक्षात ठेवावं लागेल सापे संघाला. 53 धावा झाल्यात आणि शेवटचं षटक आहे. यावेळेस आपण बघू शकतो ऑन साईडला टर्न केलाय, अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेट झोन मध्ये. सिंगल मिळेल. 6 षटकांमध्ये 60 पर्यंत रोखलं असेल तर निश्चितप्रमाणे मी कौतुक करेल गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं, कारण त्यांनी या खेळपट्टीवर 70 पर्यंत जाणारी धावसंख्या ही 60 पर्यंत आणून ठेवली. 54 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या इनिंग मध्ये आणि एकंदरीत ऋषिकेश खेळतोय 11 चेंडूमध्ये 24 धावींवर. आकाश 1 चेंडूमध्ये 1 धाववर खेळतोय. चौथ्या गडीसाठी या ठिकाणी या 3 चेंडूमध्ये ॲटलिस्ट 10 ते 15 रनांची पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, तर कुठेतरी तुम्ही 65 पर्यंत पोहोचणार. बॅटर आपण बघू शकतो ऋषिकेश चांगला सेट झालाय. फुल टॉस ऑन ड्राईव्ह डीप मध्ये मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक दोन्ही आले. फंबलिंग झालं आणि फंबलिंग मध्ये ट्रम्बलिंग चेंडू फरार. मिड विकेट झोन मध्ये आलाय चौकार. संकटात नाही, दोन्ही आले एका हाताने. एकाला ब्रश केला, दुसऱ्याच्या हातामधून तुरी देऊन निघाला. म्हणजे जणू 2-2 क्षेत्ररक्षक कमी पडलेत. यावेळेस ऑन ड्राईव्ह फटका चांगला आहे. चेंडू निघून चालला या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काऊ कॉर्नर झोन मध्ये आलाय. जमिनीला अगदी गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. वॉट ऑन ड्राईव्ह, सुपर टायमिंग. या चौकाराने धावसंख्या अतिशय सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचलाय 63. इट्स अ व्हेरी गुड स्कोर. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. सुजित ठाकरे आतापर्यंत बघितलं तर सुजितने 18 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट त्यांनी मिळवले, परंतु या ओव्हरमध्ये त्यांनी 9 धावा देखील खर्च करण्यास त्याला भाग पाडलाय सुजित ठाकरेला. खूप चांगली बॅटिंग ऋषिकेशच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. ऋषिकेश व्हॉट अ बॅटिंग. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत ऋषिकेशचे. हाफ ट्रॅकर लेग स्टंपच्या बाहेर. इट शुड बी वाईड डेफिनेटली. दिस इज नॉट अ व्हॅलिड डिलिव्हरी. वन मोर स्कोर ॲडेड ॲज अ फॉर्म ऑफ दी एक्स्ट्रा अँड द स्कोर मूव्स ऑन अप टू दी 63. 63 धावा. 63 धावा धावफलक या ठिकाणी पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू आहे साफे करांना या ठिकाणी वेल फिनिश करावं लागेल. खूप चांगली बॅटिंग ऋषिकेशच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल केलाय. हा पण पुल जाम आणि थोडंसं क्षेत्ररक्षक थोडा जाम झालाय. 2 धावा तो खर्च करतोय. ओव्हर थ्रोची मिळणार नाही कारण फलंदाजाला माघारी परतावं लागेल. 2 धावा मिळवल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. फलंदाज त्या ठिकाणी झालाय फेल. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. एकंदरीत धावा झाल्या 65. जिंकण्यासाठी एक टार्गेट ठेवलंय 66. नक्कीच नुकतंच आमच्याशी जोडले जाताना ग्रामपंचायत सदस्य कासनेचे नाना गोंदली सर आणि त्यांच्यासोबतच डोलेगावचे उद्योगपती दिनेश भोईर यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. नक्कीच आपण व्यासपीठावर सकाळच्या क्षेत्रामध्ये जोडलेल्या तमाम पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम थेट जनतेतून सरपंच म्हणून ज्यांची निवड झाली असे सापे गावचे लाडके सरपंच माननीय सन्माननीय श्री गोरखनाथ सुतार साहेबांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. या स्पर्धेची A1 जोडी रुपेश दादा जाधव आणि त्यानंतर निवृत्ती मगर सर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित नागे साहेब यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. नक्कीच ज्ञानेश्वर मागे साहेबांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. त्यानंतर सुभाष पाटील सर जे गोरख सरांच्या सोबत आले त्यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल.
रोहिदास सुतार साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. एवन जोडीच्या माध्यमातून पाटील सरांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार होताना आपण पाहू शकता. जी सुतार यांचा देखील सन्मानाने सत्कार करायचा आहे. नक्कीच गोरखनाथ सुतार सापेगावचे सरपंचाच्या सोबत आलेले रोहिदास सुतार यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जातोय. त्यानंतर मनेश पाटील सन्मानाने सत्कार केला जाईल. सापेगावचे सरपंच यांच्या सोबत आलेले मनेश पाटील यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जातोय. आपण पाहू शकता थेट जनतेतून सरपंच म्हणून ज्याची निवड झाली आणि त्यांच्यासोबत आलेला हा मित्र परिवार सापेवरून मनेश पाटील. त्यानंतर कल्पेश भरत पाटील यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. नाही बोलतात ते. त्यानंतर नक्कीच ग्रामपंचायत सदस्य तलोलीचे नितीन गोष्टे साहेबांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. तलोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य नितीनजी गोष्टे यांच्या ठिकाणी सन्मानाने स्पर्धेचे एवन जोडीच्या माध्यमातून. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित कुणबी सेना भिवंडी तालुका प्रमुख भगवानजी सांबरे साहेब यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतो या स्पर्धेची एवन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधव यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. त्यानंतर त्यांच्या सोबत आलेले जगदीशजी कोर साहेब भारतीय जनता पार्टीचे विभाग प्रमुख यांचा देखील या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. तर पुनश्च एकदा विनंती करतो या स्पर्धेची एवन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधव याला की आपण जगदीशजी कोर भारतीय जनता पार्टीचे विभाग प्रमुख यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचा आहे. जगदीश कोर यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार करत असताना भारतीय जनता पार्टीचे विभाग प्रमुख. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य कासण्याचे नाना गोंदली यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. नक्कीच पुन्हा एकदा एवन जोडीला विनंती करेन की ग्रामपंचायत सदस्य कासने गावचे नाना गोंदली साहेबांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचा आहे. नक्कीच आपण पाहू शकता यावेळी माननीय नाना गोंदली साहेब ग्रामपंचायत सदस्य कासने यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जातोय. त्यानंतर डोलेगावचे उद्योगपती दिनेशजी भोईर या ठिकाणी जोडले गेले, त्यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. दिनेशजी भोईर साहेब उद्योगपती डोलेगावचे यांचा देखील या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. आपण पाहू शकता डोलेगावचे उद्योगपती दिनेश सरांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जातोय. त्यानंतर नितीनजी गोष्टी यांच्या सोबत आलेले जगनजी ठाकरे यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. त्यानंतर गणेशजी कशिवले यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. मी एवन जोडीला विनंती करतोय की आपण गणेशजी कशिवले साहेबांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचा आहे. त्यानंतर गोरख सुतार साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरचा आपल्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. एक विशेष सत्कार आपण करणार आहोत. गोरखजी सुतार साहेबांच्या ठिकाणी विशेष सत्कार ऑर्गनाइज कमिटीतील काही सर्व मेंबर त्या ठिकाणी नितीनजी गोष्टे, भगवानजी सांबरे, जगदीशजी कोर यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर या स्पर्धेची एवन जोडी या सर्वांच्या माध्यमातून गोरखजी सुतार यांच्या ठिकाणी शाही सन्मान आणि सत्कार केला जातोय. थेट जनतेतून सरपंचपदी निवड झालेले सापेगाव सन्मानाने सत्कार करत असताना एवन जोडी त्याच्यासोबतच नितीनजी गोष्टे.
त्यानंतर भगवानजी सांबरे, जगदीश कोर या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ठिकाणी विशेष सत्कार केला होतोय. थँक्यू. सर्व पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं करूया हार्दिक स्वागत आणि जाऊया दुसऱ्या डावाला त्या ठिकाणी सुरुवात होते. बरोबर ना? प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सन्माननीय मनोहर गजानन ठाकरे यांच्या माध्यमातून जे सचिव आहेत शिवसेना भिवंडी तालुका कलंबोली संघासाठी ही संधी आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये त्या ठिकाणी माझे साथी समालोचक पीटीसीचा गोड आवाज आदित्य जाधव सर यांच्यासोबत हे दुसऱ्या इनिंगचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी. थँक्यू. धन्यवाद दीपक सुतार और फरडे सर. खेल की शुरुआत हो चुकी है दोस्तों. आप देख रहे एवन जोड़ी की देन प्रोफेसर निवृत्ति मगर सर और डैशिंग और डायनामिक पर्सनालिटी रुपेश भाई जादव की देन. ड्राइव कर दिया, गेंद जारी है वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा पर. गौरव पाटिल ने गेंद को उठाया 1 रन पूरा करते हुए. सिंगल के साथ स्कोर आगे सरकता हुआ आई गावदेवी स्पोर्ट्स कलंबोली का कुल मिलाकर 3 बिना किसी नुकसान पर 67 रनों का पीछा करती हुई सापे के सामने. उछाल दिया हवा में, स्केयर ऑफ द विकेट. दीपेश गेंद के नीचे, लेकिन कैच छूटता हुआ, जीवनदान मिलता हुआ बैट्समैन भावेश को. देखिए हवा में चिप किया था, लेकिन स्केयर ऑफ द विकेट खेलना चाहते थे मिड ऑफ के ऊपर से दीपक सुतार. देखिए आप रिप्ले में देख सकते किस तरह से दीपेश मागे ने ऑस्ट्रेलियन अंदाज में कैच लेने की कोशिश की थी, लेकिन असफल होते हुए. फुल टॉस गेंद लॉन्ग ऑन के ऊपर खेला है और गेंद चली गई मैदान के बाहर 6 रनों के लिए. फुलटो चेंडू होता, चुकीला माफी नाही. फुलटो चेंडू म्हणजे एक मेजवानी असते बॅटरसाठी आणि 6 धावा जोडल्या गेलेत. धावसंख्या 10 वर. फुल टॉस गेंद थी और मिडल ऑफ द बैट विद द टाइड स्वंग कर दिया था लॉन्ग ऑन के ऊपर से. डाउन दी विकेट खेला है मिड ऑन पर, मिस फील्ड. अब जाके लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आ रहे थे, लेकिन गौरव पाटिल को गेंद बीट करके चली गई लॉन्ग ऑन के बाहर 4 रन के लिए. थँक्यू डीशे. नक्कीच राजूभाऊ चौधरी या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याच्यासोबतच एक ओवर की समाप्ति के बाद आखिरी जो 2 गेंदों पर 10 रन बने, जिस तरह से 14 रन ग्रामीणचे चिटणीस डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि त्यांच्यासोबतच नक्कीच इतर मान्यवर देखील जोडले गेले. त्यांचं देखील या एवन जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. राजूभाई चौधरी यांच्या सोबतच शिवक्रांती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीकांतजी गायकर साहेब, प्रभाकरजी पाटील साहेब आणि दाबाडगावचे उद्योजक शरदजी घरत या ठिकाणी जोडले गेलेत. या चारही मान्यवरांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची एवन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा भाई यांच्या माध्यमातून उभारलेली ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे डोले चषक 2023,
या चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद दीपक सुतार. ये देखिए वीआईपी डाइस को दिखाया जा रहा है जहां पर विद्यमान सरपंच ग्राम पंचायत सापे गोरखनाथ सुतार मनोहर ठाकरे साहब को दिखाया गया था. लौट चलते अब एवन जोड़ी की इस बिग शो की दुनिया में मुकाबला इस वक्त एसके स्पोर्ट्स सापे बनाम आई गाउदेवी स्पोर्ट्स कलम्बोली के बीच में. एक ओवर की समाप्ति के बाद 14 बने बिना किसी नुकसान पर. दो ओपनर्स मैदान पर है, दीपक और भावेश. दीपक 12 पर नटआउट बल्लेबाजी करते हुए जबकि केवल 2 रनों का योगदान दिया भावेश ने. घरों की पहली गेंद गैप में खेला है, गेंद जारी है डीप एक्स्ट्रा कवर पर, खिलाड़ी मौजूद. दीपेश मागे ने गेंद को उठाया लेकिन इस बीच 2 रन पूरे करते हुए इन 2 रनों के साथ स्कोर आगे सरकता हुआ कुल मिलाकर 16 की योग पर जीतने के लिए अभी भी 50 रनों की जरूरत है बची हुई गेंदों पर. लेफ्ट आर्म राउंड डी विकेट जाते हुए अपने स्टेप में चूकते हुए गौरव पाटील. नक्कीच आदमजी शेख साहेब बॅटिंगने जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल का आपण मुख्य व्यासपीठावर जॉईन व्हायचे. वेलकम. आज का मेगा फिनाले का दिन है. केवल दिशा दी, गेंद जारी है स्क्वेयर ऑफ दी विकेट. मिस फील्ड, दूर से खिलाड़ी आ रहे. दीपेश ने गेंद को उठाया डीप में लेकिन 2 रन पूरे करते हुए बैट्समैन. देखिए और थ्रो, तीसरे की कोशिश और 3 रन पूरे करते हुए दीपक सुतार. दोनों भी बल्लेबाज है, बहुत अच्छी कमाल की और सोच समझ कर बल्लेबाजी कर रहे भावेश और दीपक. नक्कीच आपण जर विचार केला तर पहिल्या डावामध्ये 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर एस के सापेने एक चांगलं टार्गेट सेट केले. 66 धावांची गरज आहे आणि आता मात्र दुसरं षटक प्रगती पथावर असताना कोणती विकेट गमावली नाही. हा प्लस पॉइंट असताना आई गावदेवी कलंबोली संघाची धावसंख्या 19 वर आदित्य जाऊन पोहोचली. देखिए हर बाउंड्री और सिक्सर के लिए शिवसेना भिवंडी तालुका के सचिव सम्मानीय मनोहर गजानन ठाकरे साहब की तरफ से 500 रुपये का इनाम है. पुढचा चेंडू उर्त विकेटने यावेळी स्लोअर फुटटॉच होता. समोरच्या दिशेने त्याला फक्त दिशा दिली. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक एक सिंगल धाव नक्कीच मिळेल. एक चांगली सुरुवात करून दिली सलामीवीरांनी. दीपक आणि भावेशचा विचार केला तर कुठल्या प्रकारची विकेट न गमावता 20 धावांची पार्टनरशिप आपल्याला सुरुवातीला दुसरं षटक प्रगती पथावर असताना पाहायला मिळते. 66चं लक्ष जरी मोठं असलं आदित्य तरी मात्र सुरुवात दमदार झाली कलंबोली संघाची. निश्चित रूप से घूम के मार दिया है, गेंद जारी लॉन्ग लेग की दिशा पर. संतोष सुतार गेंद का पीछा कर रहे थे लेकिन आउटफील्ड बहुत तेज है, गेंद रैपिड निकल गई. तेज 4 रन के लिए. देखिए किस तरह से शॉट्स को खिलाता. ऑफ स्तंभ के बाहर पहले ही सफल हुए थे बैट्समैन और घूम के मार दिया था फाइन लेग की दिशा पर. गेंद अब जारी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. बहुत अच्छा टेलीकास्ट प्रिंस मूवीज का. स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन बिना किसी नुकसान पर. चांगली सुरुवात झाली 66चा पाठलाग करत असताना. यावेळी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एच फ्लाय स्लिप मध्ये शतरक्षक होता. चांगले शतरक्षण त्यांनी केले. आउटफील्डचा जर आधी विचार केला तर थर्डमॅन रिझन फाईन क्षेत्रामध्ये आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. त्यामुळे मागच्या दिशेने कट लागली, शतरक्षणाकडून चूक झाली तर अगदी 4 धावा मिळतात. यस, कदमों का इस्तेमाल किया था, निकल के मारने की कोशिश की थी बैट्समैन भावेश ने लेकिन मोटा सिरा लेकर गेंद चली गई थी थर्डमैन रीजन पर जहां पर कोई भी रन नहीं मिला है. बोल्ड दंडा चला गया अब सुबह की सैर करने के लिए. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो पहिल्या विकेटसाठी खूपच संघर्ष करावा लागला होता एस के सापे संघाला. मात्र यावेळी ती पहिली विकेट प्राप्त करून देत असताना गोलंदाज गौरव क्लीन बोल्ड केला आणि विकेटचं पतन होत असताना 24 या धावसंख्येवर. आदित्य चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर गौरवने चांगली विकेट घेतली.
युवा सेना सचिव राजूभाऊ चौधरी, शिवकांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संस्थापक आणि उपाध्यक्ष श्रीकांतजी गायकर सर, त्यानंतर प्रभाकर पाटील आणि शरदजी घरत सर या स्पर्धेला जोडले गेले, त्यांचं हार्दिक स्वागत. नक्कीच सापे संघासाठी सुवर्ण संधी. जर विकेटची हॅट्रिक घेतली तर जनतेतून थेट निवडून आलेले गोरख साहेब सुतार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची रक्कम दिली जाईल. तसंच विकेट हॅट्रिकसाठी या स्पर्धेची एवन जोडी निवृत्ती मगर सर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर बाउंड्रीच्या बाहेर झेल पकडल्यानंतर प्रेक्षकांना आयवा झेलसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून. दो ओवर की समाप्ति के बाद 24 रन 1 विकेट के नुकसान पर बची हुई अब 24 गेंदें और जीतने के लिए 42 रनों की जरूरत है. मैच अभी भी बैलेंस बंद लिफाफे की तरफ आगे चलता हुआ. मरता क्या ना करता गेंदबाजी के लिए अब जीवन साल्वी को बुलाया है. दूर वाली छोर से लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए फ्लिपकार्ट एंड के जानिब से सामना करते हुए बैट्समैन दीपक और प्ले डाउन होते हुए बैट्समैन चाइनीज कट लेकर विकेटों से गेंद टकराती हुई विकेट नंबर 2 गिरता हुआ आई गाउदेवी स्पोर्ट्स कलम्बोली का. नक्कीच सुरुवातीला चांगली पार्टनरशिप सलामीवीर दीपक आणि भावेशने केली, मात्र त्या सलामीवीरांना गौरवने एक विकेट घेऊन परतवलं. त्यानंतर मात्र आता जीवनने तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केली. नक्कीच निवृत्ती मगर सरांचे पुत्र स्वराज ज्याच्या नावाने संघ खेळत असतो तो आणि त्यानंतर स्वरा आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर जॉईन व्हायचंय. 2 विकेटें अब तक गिर चुकी है 24 पर. अगली गेंद जीवन की फुल टॉस ऑन साइड में केवल मोड़ दिया है, एलिवेशन नहीं बना. गेंद संतोष सुतार के पास चली गई थी डीबी स्कोर लेग पर. बढ़िया फील्डिंग, 1 रन. सिंगल के साथ स्कोर आगे सरकता हुआ सिल्वर जुबली में 25 रन 2 विकेटों के नुकसान पर. देखिए जो पावर प्ले में दीपक सुतार जो शुरुआत की थी दोनों भी बल्लेबाजों ने, उसके बाद कहीं ना कहीं वापसी करती हुई एसके स्पोर्ट सापे टीम. नक्कीच वापसी केली, कारण का सलामीवीरांना डगआउटला पाठवलं. 2 विकेट नंतर कुठेतरी धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न चालू आहे. 66चं लक्ष आहे. सुरुवात तर दमदार झाली होती आई गावदेवी कलंबोलीकडून. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली, त्यांच्या माध्यमातून आपल्याला 20 धावांची पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र 2 विकेट आल्यानंतर मात्र थोडासा बॅकफुटला जाताना या मॅच मध्ये कलंबोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रूप से कहीं ना कहीं अब बैकफुट पर जाती भी कलम्बोली की टीम. ये फ्लिपकार्ट के कुछ मासूम चेहरे को दिखाया जा रहा है और प्रोफेसर निवृत्ति मगर सर के सभी रिश्तेदार और दोस्त इस वक्त वीआईपी डेस्क के सामने आप देख सकते हैं. ये आपके टीवी मॉनिटर पर समीर शेख को दिखाया जा रहा है. खेल की शुरुआत होती भी छोटी गेंद, लेकिन लाभ नहीं उठा पाया बैट्समैन. बल्ले की काफी गेंद अंदर लगी थी, निराश होंगे. हाफ ट्रैकर गेंद थी, बीच में पटक दिया था दीपक सुतार इस गेंद को. नक्कीच जसा तुम्ही उल्लेख केला की छोटी गेंद होती, शॉर्टलाईनचा चेंडू होता, मात्र फायदा घेता आला आणि एक मोठा फटका सजवता आला असता बॅटरला. मात्र मागच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, आउटफील्ड खूपच फास्ट असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कपिल मागे ने उस गेंद को रोका था शॉर्ट फाइन लेग पर. दिशा से भटकते हुए लेग स्टंप को मिस करती हुई गेंद जीवन साल्वी की. वाइट का इशारा आता हुआ परेश महाजन का. स्कोर आगे बढ़ता हुआ सिंगल के मदद, एक्स्ट्रा के मदद के साथ 26. करंट रन रेट इस वक्त 10.40 का और रिक्वायर्ड रन रेट इस वक्त 10 का है. उछाल दिया आसमानी टोला, मेगा 6, टावरिंग 6.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बालाराम जाधव साहेब आमच्यापर्यंत जोडले गेले, त्यांचं देखील एवन जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. और पिच गिनती और नरेश ने उसको भेज दिया था वाइडी मिड विकेट के ऊपर से. ये देखिए रिप्ले में आप देख सकते हैं, टावरिंग सिक्स, बहुत स्कायर. हर सिक्सर और हर चौके के लिए शिवसेना के सचिव सम्मानीय मनोहर ठाकरे साहब की तरफ से 500 रुपए का इनाम है. ऋषिकेश के सर के ऊपर से मस्तक पर दस्तक, 6 रन. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता, ओर पिच चेंडू त्याला लॉफ करून दिला आणि काउ कॉर्नरच्या वरून सरळ 6 धावांसाठी. आदित्य, सुरुवात चांगली झाली, 2 विकेट गेल्यानंतर थोडासा कलंबोली संघाचा विचार केला तर दबावामध्ये होता. त्यानंतर मात्र आता नरेशने चांगली बॅटिंग करते, 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत, अजून एक षटकार होऊन हॅट्रिक होईल का? देखिए बैंग ऑन टारगेट गेंद, इस तरह के शॉट बहुत रिस्की रहते हैं. अगर मिस होते तो अब सीधा एलपीडब्ल्यू भी हो सकते थे, बोल्ड भी हो सकते थे, लेकिन रिक्स उठाई थी वहाँ पर बैट्समैन नरेश ने और 2 पर 2 अब तक ठोक डाले. अगर तीसरा ठोकते तो फिर प्रोफेसर निवृत्ति मगर सर की तरफ से 500 रुपए का इनाम है सिक्सर हैट्रिक के लिए. यावेळेस स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिली षटकारांची हॅट्रिक बॅटर नरेशच्या माध्यमातून. देखिए मगर सर की तरफ से 500 रुपए सिक्सर हैट्रिक के लिए, मनोहर ठाकरे साहब की तरफ से, गणेश कशविले साहब की तरफ से भी 500 रुपए इस वक्त कैश आ चुके. कुल मिलाकर 1000 सर के और गणेश साहब के मिलाकर. उसके बाद मनोहर ठाकरे की तरफ से 1000 रुपये सिक्सर हैट्रिक के लिए और स्कोर उछलता हुआ सिक्सर के हैट्रिक के साथ कुल मिलाकर 44 रन. अब 18 गेंदे 22 रन. नक्कीच त्या ठिकाणी ड्रिंक ब्रेक होते, तोपर्यंत आपण व्यासपीठावर मान्यवरांचा सन्मानाने सत्कार करणार आहोत. विनंती असेल निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादांना की आपण व्यासपीठावर यायचे. शिवकांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉक्टर सन्माननीय राजूभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातील शिवाजी महाराजांचं मंदिर मराठीपाडा या ठिकाणी उभारले गेले. प्रत्येकाला वेगळं स्वप्न असतं, मात्र आमच्या राजूभाऊ चौधरींना पडलेलं स्वप्न म्हणजे महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण जगाला हेवा वाटावा असं महाराजांचं मंदिर ज्यांनी स्वप्नातून साकारलं ते म्हणजे डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार. निवृत्ती मगर सर यांच्या शुभ हस्ते आपण हे चित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्यानंतर त्यांच्या सोबतीलाच त्यांच्यासोबत नेहमीच त्यांच्या कार्यामध्ये एक महत्त्वाचा वाटा उचलणारे माननीय सन्माननीय श्रीकांत गायकर साहेब शिवकांती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष या ठिकाणी जोडले गेले, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मानाने. मी विनंती करतो निवृत्ती मगर सर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित प्रभाकर पाटील यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. नक्कीच राजूभाऊ चौधरी यांच्या सोबत असलेले प्रभाकर पाटील साहेबांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जातोय. त्यानंतर दाभाडगावचे उद्योगपती शरद गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. आपले देखील शरद गरज साहेब आपलं देखील पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. तर विनंती करेन निवृत्ती मगर सर यांना की आपण दाभाडगावचे उद्योगपती शरद गरज साहेबांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचा आहे. नक्कीच दाभाडगावचे उद्योगपती म्हणून ज्याची ओळख राहिली ते आपले सर्वांचे लाडके शरद गरज साहेबांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार होताना. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित बालाराम जाधव यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. थँक्यू डीजे.
बालाराम जाधव यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. निवृत्ती मगर सर यांना विनंती असेल आपण बालाराम जाधव यांचा सन्मानाने सत्कार करायचा आहे. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं या एवन जोडीच्या माध्यमातून या डोले चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मायक्रोफोनवर आदित्य जाधव. या दिनेश नाइक आपको आना है. बीमर के लिए इस वक्त स्क्वायर लेग अंपायर परेश महाजन ने कॉल किया है. ये हमसे विदा लेते हुए विद्यमान सरपंच सापेक ग्राम पंचायत के गोरखनाथ सुतार साहब, नो घोषित किया पर स्क्वायर लेग अंपायर ने. जिस तरह से दिनेश नाइक का भी इशारा था वह नो स्क्वायर लेग अंपायर ने मांग की थी पर ये आप देख सकते रिप्ले में. नक्कीच आमच्यातून रजा घेत असताना डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी सर्व मान्यवर श्रीकांतजी गायकर सर आपले देखील आभार व्यक्त करतोय. आणि मी नक्कीच एक विनंती देखील करीन या स्पर्धेची एवन जोडी रुपेश दादा जाधव आणि निवृत्ती मगर सर यांना की आपण नक्कीच एक वेळ महाराजांच्या मंदिराला भेट देण्यासाठी आवश्यक जाऊया मॅच कडे. यस गौरव मुर्तबे. ये देखिए रिप्ले में आप देख सकते किस तरह से आउट हुए बैट्समैन नरेश. कॉटन बॉल होते हुए जश्न मनाते हुए गौरव पाटिल. देखिए अब मैच में गर्मी लौटती हुई गेंदे बची है इस वक्त. कुल मिलाकर देखा जाए तो 16 और रन चाहिए 20. 46 रन 3 विकेटों के नुकसान पर नए बैट्समैन मेघनाथ पाटिल आते हुए जो पुलिस कर्मचारी है. तेज तरार गेंद स्विंग एंड मिस. गेंद चली गई विकेट कीपर के पास. गौरव पाटिल मुड़ते हुए कट कर दिया. गेंद जा रही है स्क्वायर ऑफ द विकेट. खिलाड़ी मौजूद, एक से ज्यादा कुछ भी नहीं. और शानू शेख ने बहुत अच्छा एनालाइज किया था क्योंकि बायात के तेज गेंदबाज है, लेकिन जब बायात का गेंदबाज दायात के बैट्समैन के लिए गेंद करता है तो एक एंगल निर्माण होता है और वही इस वक्त कर रहे काम गौरव पाटिल. वैसे शानू की भी गेंदबाजी बहुत नफी तुली रहती है, लेकिन कभी कभार उनके ऊपर अटैक भी किया जाता है. अक्सर मुरबाड परिसर में हमने उनकी अच्छी गेंदबाजी देखी है. ये देखिए अंधाधुंध बल्ला चलाते हुए देखना क्या कुछ हुआ इस गेंद पर. लेग बाय का इशारा था भाऊ पाटिल का. भाऊ पाटिल भी काफी रिलैक्स अंपायरिंग करते हुए. आज रात हम उनको नाइट में भी देखने वाले हैं. वडगर में जो इस वक्त डे और नाइट इस वक्त टूर्नामेंट जारी है. गौरव गेंद जा रही है मिड ऑफ पर. खतरा हो सकता है लेकिन तेज कदमों के साथ एक रन पूरा करते हुए रन को ऊपर चुरा लिया है. 4 ओवर की समाप्ति के बाद 49 रन और बची हुई अब 2 ओवरों में जीतने के लिए 17 रनों की जरूरत. दीपक मैच को अगर पूरी तरह से एनालाइज किया जाए
तो अभी भी बहुत कुछ बचा है. नक्कीच अजूनही मॅच 50-50 कंडिशन मध्ये आहे. 12 चेंडूंनी 17 धावांची गरज आहे. नक्कीच तलवलीचे हे आमच्या रुपेश दादांवर आणि निवृत्ती मगर सरांवर प्रेम करणारे हे त्यांचे मित्रपरिवार या स्पर्धेच्या त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत असताना आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतील. यस, सम्मानीय नितिन गोष्टे साहब और शिव स्वराज मंडल तलवली के ये सभी मेंबर्स को आप देख सकते हैं जिन्होंने इस कप का A1 ऑर्गेनाइज किया है. इसको देखते हुए नितिन गोष्टे साहब और शिव स्वराज मंडल तलवली के सभी मेंबर्स प्रोफेसर मगर सर और रुपेश भाई का स्वागत और सम्मान करते हुए सम्मानीय एडवोकेट शशिकांत गोतारने साहब हमसे जुड़ते हुए मोस्ट वेलकम सर. नक्कीच ॲडव्होकेट शशिकांतजी गोतारणे साहेबांचं देखील हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर भोकरी गावावरून राजाराम देसले, स्वप्नीलजी देसले आणि दीपकजी पाटील देखील जोडले गेलेत. यांचं देखील एवन जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. प्रोफेसर निवृत्ति मगर सर के सबसे करीबी दोस्त सम्मानीय जिजाऊ संगठन के कल्याण तालुका प्रमुख अजीत जादव साहब का आगमन होता हुआ. मोस्ट वेलकम अजीत जादव साहब, जिजाऊ संगठन कल्याण का प्रमुख. प्रोफेसर निवृत्ति मगर सर के सबसे करीबी दोस्त गोल्डमैन के करीब अजीत जादव साहब का आगमन होता हुआ. मोस्ट वेलकम. कल्याण तालुका प्रमुख अजित जाधव साहेब या स्पर्धेला भेट देत असताना आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. ये देखिए किस तरह से बोल्ड हुए थे, क्या गेंद की थी गेंदबाज जीवन साल्वी ने. मेघनाथ पाटिल एक बड़ी विकेट हासिल करते हुए. मैंने पहले ही कहा था कि मैच में गर्मी आ गई है और आते ही अपनी टीम को ब्रेक थ्रू दिलाते हुए नए बैट्समैन संकेत, आप दबाव गावदेवी स्पोर्ट्स कलमोली के ऊपर साफ नजर आता हो. जिस तरह से उनकी विकेटें गिरी है, लेकिन जो बल्लेबाजी की थी बैट्समैन नरेश ने, वाकई में उनकी तारीफ करनी होगी, जिन्होंने सरस्वती स्पोर्ट्स खालिंग के कैप्टन आपको टॉस के लिए आना है. वाशरे के कैप्टन हमारे बीच में पहुंच चुके हैं. दोस्तों पहला सेमीफाइनल थोड़ी देर में हम देखने वाले. खेल दिया गेंद को. ऑन साइड में खिलाड़ी मौजूद है. डीप मिड विकेट के बाहर मारने की कोशिश की थी, लेकिन खिलाड़ी ऊपर मौजूद थे. ऋषिकेश डीप में. स्कोर 50. विकेटें गिरी है कुल मिलाकर 4. देखिए ऑन साइड में मिड विकेट जो क्षेत्र है उसको क्लियर करने की कोशिश की थी बैट्समैन ने. फिर से हवा में खेला है, लेकिन खिलाड़ी से काफी दूर है. गेंद नो मैंस लाइन में टिप्पा खाती हुई. दूसरे की कोशिश, पहले बाउंस पर उठाया गेंद को, लेकिन खराब थ्रो और 2 रन. इन 2 रनों के साथ 52 पर जाता हुआ स्कोर. जीतने के लिए अब गेंदें बची है. कुल मिलाकर देखा जाए तो 9 और रन चाहिए 14. कुछ भी हो सकता है. 3 गेंदें बहुत कीमती है जीवन साल्वी की. ये मैच भी दोनों टीमों के लिए बहुत इंपॉर्टेंट है. इस मैच की विजेता टीम दूसरा सेमीफाइनल स्वराज 11 ढोले के सामने खेलेंगी.
इस बीच एक रन पूरा करते हुए बैट्समैन गेंदे बची अब 8 और 13 रनों की जरूरत। 8-13 का इक्वेशन। मॅच अजून आदित्य संपली नाहीये, कारण का 8 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. कीमती गेंद इस वक्त डालने के लिए जीवन बैकवर्ड ऑफ दी स्क्वायर डीप में पहले बाउंस पर बढ़िया फील्डिंग, लेकिन एक से ज्यादा कुछ भी नहीं। रिप्ले में हम देखना चाहेंगे किस तरह से शॉट्स को खिला था बैट्समैन संकेत ने। यस, एक हाथ से बल्ला चला था किरण पवार की तरह। 7 गेंदे और 12 रन। मैच का 7-12 अभी तक पता नहीं, लेकिन 7-12 चाहिए जीतने के लिए। हा चेंडू खूप निर्णायक असेल आदित्य. उछाल दिया लॉन्ग ऑन पर, कोई भी खिलाड़ी नहीं और गेंद जा रही है मैदान के बाहर। 6 रन। आखिरी ओवर और 6 रन। जिस तरह से आखिरी गेंद पर सिक्सर लगाया जीवन साल्वी के सामने, ये सिक्सर ने पूरी मैच की दिशा और दशा बदल दी है। नक्कीच शेवटचा जर आपण विचार केला 5व्या ओव्हरच्या शेवटचा चेंडू खूप निर्णायक होता. त्यावर षटकार आल्यानं थोडंसं समीकरण हलकं होत असताना आई गावदेवी कलंबोली संघाला आता मात्र तुम्हाला दुसऱ्या सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. नक्कीच विनंती असेल प्रेक्षकांना, त्या ठिकाणी दुसरं खेळाडू कक्ष आहे, तर आपण ती रेलिंग पडू शकते म्हणून त्याच्यापासून थोडंसं दूर उभं राहायचंय. यस, देखिए जो डगआउट बना है कलंबोली के जो इस वक्त दर्शक है उनको वो रेलिंग से दूर जाना है। रेलिंग के साथ आप भी अंदर आ सकते हैं। आणि स्पर्धाच अशी आदित्य, प्रत्येकाला वाटते का मला मैदानामध्ये जावं, कारण का अतिशय सुंदर मैदान आहे. नक्कीच मॅच कोणी जरी जिंकला तरी आतमध्ये कोणताही प्रेक्षक पाठीरका येणार नाही. याच्यानंतर पहिली सेमीफायनल होईल. ही मॅच जो जिंकेल तर दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मॅच रोमांचक होते. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. प्रत्येक खेळाडू मात्र या मॅच मध्ये मेहनत करेल, कारण का जिंकलात तर दुसऱ्या सेमीफायनल मध्ये प्रवेश, हरलात तर मात्र तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. शेवटच्या ओव्हरला झाली सुरुवात. यावेळी मनगटाचा वापर करून डीप स्क्वेअरकडे वळवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूपच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव येते. देखिए अब हर गुजरती गेंद मैच का पिक्चर कभी कलंबोली की तरफ तो कभी सापे की तरफ। हर गेंद अब अपने आप में एक कुछ इतिहास लिखने वाली है, क्योंकि एक बड़ा शॉट्स एक विकेट मैच का पिक्चर पूरी तरह से बदल देगा। यावेळी स्टॅप केलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव येते. जरी 7 चेंडूमध्ये 6 धावा असल्या तरी मात्र पहिल्या 2 चेंडूमध्ये गोलंदाज दत्ता याने 2च धावा खर्च केलेत. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. जसं तुम्ही उल्लेख केलात आदित्य, विकेट आली तर एसके साठी प्लस पॉइंट आणि मोठा फटका आला तर कलंबोली संघ विजय होऊ शकतो. निश्चित रूप से एक बड़ा शॉट्स की जरूरत और एक विकेट की जरूरत इस वक्त सापी टीम के लिए। दत्ता सुता राउंड दी विकेट, उछाल दिया है, कोई भी खिलाड़ी नहीं है, दूर से आ रहे। यस नो का वेट कोई भी कॉम्बिनेशन नहीं था गौरव और जीवन के बीच में। कैच के लिए गौरव ने कोशिश जरूर की थी, दूर से आए थे, लेकिन स्कायर कैच था 2 रन पूरे करते हुए। आपण रिप्ले मध्ये पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर कशा पद्धतीने मागचा रिप्ले दाखवलाय. एका हाताने फ्लिप केला होता चेंडू. आता मात्र
3 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज आहे कलंबोली संघाला दुसऱ्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आदित्य, आता मात्र थोडंसं समीकरण सोपं झालंय कलंबोली संघासाठी, मात्र ते कठीण करायचं असेल तर गोलंदाज दत्ता याला एक डॉट चेंडू विकेट प्राप्त करावी लागेल. दत्ता मुड़ते हुए पर सवाल पूछा है, लेकिन देखना है दोनों भी अंपायर्स बातचीत करते हुए, क्योंकि क्रूशल मोमेंट पर इस वक्त मैच चला गया है. देखना है अब दोनों भी अंपायर्स बातचीत करते हैं. और जो भी ग्राउंड अंपायर का डिसीजन रहेगा उसका सम्मान करना है दोनों भी टीमों को. तीसरे अंपायर की मांग की है भाऊ पाटिल ने. दिनेश नाइक जो तीसरे अंपायर हमारे, उनको कंट्रोल रूम में आना है. देखिए नक्कीच आमचे मित्र बहुत करीबी मामला है. देखिए कैमरा एंगल है, डिसीजन उतना साफ नहीं नजर आ रहा है. जो भी ऑन फील्ड अंपायर है, आपका जो भी डिसीजन रहेगा वो आपको बताना है.
सम्मानीय संजय पालवी साहब का आगमन हो चुका है। मैं A1 जोड़ी की तरफ से उनका मोस्ट वेलकम करता हूँ। सन्माननीय शरद गोतारने साहब माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत वडवली साहब का आगमन होता हुआ मगर सर के साथ ही साथ रोहिदास गोरले साहब उद्योगपति भोकरी। देखिए सापे टीम आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी और अंपायर्स इस वक्त चेक कर रहे, पूरी तरह से फेयर डिसीजन रहेगा, इस बात को ध्यान में रखना आपको। नट आउट इस वक्त घोषित किया। देखिए सब खिलाड़ी आए थे, आतिश, उसके बाद सलमान, साहिल शेख, उसके बाद अंपायर्स ने भी देखा, और किसी भी टीम के साथ कोई भी फेयर डिसीजन है। देखिए आप देख सकते हैं बहुत क्लोज डिसीजन था, और जिस तरह से मांग की थी अंपायर ने, हालांकि तीसरे रनआउट के लिए तीसरा अंपायर नहीं था, लेकिन मैच क्रूशियल मोमेंट पर था, इसीलिए ऑर्गेनाइजिंग कमेटी ने यस नट आउट घोषित करते हुए। देखिए कुछ राइट्स रहते हैं कमेटी, ऑर्गेनाइजिंग कमेटी के पास, और बहुत क्रूशियल मोमेंट था। अब 2 गेंदे 1 रन की जरूरत। खेल की शुरुआत हो चुकी है। 2 गेंदे 1 रन, अम्ब्रेला फील्ड पड़ोसिया बढ़ चुकी है। 1 रन बचाने के लिए देखिए कितने खिलाड़ी इस वक्त। ओ वाइड,
और गावदेवी स्पोर्ट्स कलंबोली सेमीफाइनल में प्रवेश करती हुई। नक्कीच मी कॉमेंट्री बॉक्सला थोडंसं थांबायला सांगतोय. आपण या ठिकाणी सन्मान आणि सत्कारांकडे जाऊया. व्यासपीठावर उपस्थित सर्वप्रथम ॲडव्होकेट शशिकांत गोतारणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या ठिकाणी आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. तर विनंती असेल या स्पर्धेची इव्हन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. रुपेश दादा जाधव यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपण या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करता. नक्कीच ॲडव्होकेट शशिकांत गोतारणे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. नक्कीच आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता या स्पर्धेची एवन जोडी रुपेश दादा जाधव आणि निवृत्ती मगर सर यांच्या शुभ हस्ते शशिकांत गोटाणे यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला होतोय. नक्कीच त्यानंतर अजितजी जाधव कल्याण जिल्हा प्रमुख सामाजिक उपक्रम ठाणे यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. तर मी पुन्हा एकदा या स्पर्धेची इव्हन जोडी रुपेश दादा आणि निवृत्ती मगर सर यांना विनंती करतो की